वेलकम बॅक टू अवर चॅनल. मित्रांनो, केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 साठीचा जाहीर झालाय. याच्यामध्ये जी सर्वात मोठी न्यूज बनली की 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त झालंय आणि या बजेटमध्ये कोणत्या वस्तू स्वस्त आणि कोणत्या महाग झाल्या या सगळ्या बजेटचा अनालिसिस आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. युनियन बजेट 2025 आपल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2025 रोजी घोषित केला. बऱ्याचशा मोठ्या घोषणा निर्मला सीतारामन यांनी आपल्या बजेट सादर करताना केल्या. निर्मला सीतारामन यांचा हा सलग 8व्यांदा अर्थसंकल्प त्यांनी मांडला. या अर्थसंकल्पात गरीब, तरुण, महिला आणि शेतकरी यांच्यासाठी विशेष लक्ष देण्यात जाईल असं नमूद आहे. तसंच एक नवीन योजना सुद्धा धनधान्य ही शेतकऱ्यांसाठी सुरू केली जाणार आहे. तसंच किसान क्रेडिट कार्डची मर्यादा सुद्धा 3 लाखांवरून 5 लाखांपर्यंत करण्यात आली. परंतु या बजेटची फार मोठी जी घोषणा झाली, ज्याच्यावर सगळीकडे चर्चा चालू आहे की कोणत्या उत्पन्न गटाला किती टॅक्स लागला. न्यू टॅक्स रेजिम मध्ये फार मोठे बदल करण्यात आले, ज्याच्यात मध्यम वर्गाला फार मोठा इथे दिलासा दिलाय की याच्यामध्ये 12 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न, 12 लाख नाही तर 12,75,000 रुपयांपर्यंत उत्पन्न आता करमुक्त झालंय. आता या नवीन टॅक्स स्लॅब काय राहणार आहे? 0 ते 4 लाख मध्ये नील, 4 ते 8% पर्यंत 5%, 8 ते 12 लाख मध्ये 10% टॅक्स लागणार, 12 ते 16 मध्ये 15%, 16 ते 20 पर्यंत 20%, 20 ते 24 25% टॅक्स लागणार आहे. 24 लाखांपुढे हा 30% टॅक्स लागणार आहे. परंतु तुम्हाला जर हा 12,75,000 रुपयापर्यंत जर टॅक्स मुक्त जर उत्पन्न करायचं असेल तर त्याच्यात एक अट आहे. तुम्ही मागच्या वर्षी टॅक्स भरताना 2 ऑप्शन होते, एक न्यू टॅक्स रिजीम आणि ओल्ड टॅक्स रिजीम. बऱ्याचशा लोकांनी सवलतीसाठी ओल्ड टॅक्स रिजीमचा फायदा घेतला होता. परंतु आता जर तुम्हाला ही सवलत घ्यायची असेल 12 लाखांपर्यंत करमुक्तची, तर तुम्हाला नवीन न्यू टॅक्स रिजीमच सिलेक्ट करावे लागेल आणि या प्रणालीतच तुम्हाला याचा फायदा भेटू शकतो. म्हणजे तुम्हाला आता जे 75% लोकांनी नवीन टॅक्स रिजीम मागच्या वेळेसच स्वीकारली होती, आता राहिलेल्या 25% लोकांना सुद्धा ती स्वीकारली तरच त्यांना याचा हा फायदा भेटणार आहे, अशी एक अट याच्यामध्ये आहे. आता नेमका फायदा भेटणार कसा आणि किती फायदा होणार? मागच्या वर्षी ज्यांनी किंवा या वर्षी सुद्धा जे लोक टॅक्स भरत आहेत 24-25चा, त्यांना 10 लाखांपर्यंत 50,000 टॅक्स लागायचा. परंतु पुढच्या वर्षीपासून त्यांना 0 टॅक्स लागणार. म्हणजे फायदा कितीचा? 50,000चा फायदा त्यांना होणार आहे. 12 लाखांपर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना 71,500 टॅक्स लागतो. परंतु पुढच्या वर्षीपासून या नवीन नियमानुसार 0 रुपये टॅक्स लागणार, म्हणजे 71,500चा फायदा होणार. तर फक्त 12 लाख पर्यंत उत्पन्नवाल्यांचाच याच्यात फायदा नाहीये, तर याच्यापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या लोकांना सुद्धा याच्यात फायदा आहे. जसं की 13 लाख वाल्यांना 88,400 टॅक्स लागतो, तर यांना या न्यू टॅक्स रेजिम मध्ये 66,300 रुपये टॅक्स लागणार, म्हणजे जवळपास 22,100 रुपयाचा त्याच्यात फायदा होणार. तसंच 15 लाख पर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना 32,500चा फायदा होणार. 17 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना 54,600 रुपयाचा फायदा. 22 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना 1,100,000 रुपयापर्यंत फायदा आणि 25 लाखापर्यंत 1,14,400 रुपयाचा फायदा. म्हणजे मोठी कर सवलत मिडल क्लासला भेटली, परंतु हायर इन्कम असणाऱ्या जो गट आहे त्यांना सुद्धा थोडीफार याच्यात सवलत देण्यात आली आहे. आता हे सगळं करण्यापाठीमागचं कारण काय? ती सगळ्यात मोठं इथं मित्रांनो हे चार्ट तुम्हाला जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की जे इंडिव्हिज्युअल टॅक्स, म्हणजे जे लोक स्वतःचं टॅक्स भरायचे, त्यांचा जो उत्पन्न आहे सरकारला जास्त होऊ लागलं कॉर्पोरेट टॅक्स पेक्षा. म्हणजे जे मोठ्या मोठ्या दिग्गज कंपनी आहे त्यांचं जे उत्पन्न सरकारला होऊ लागलं ते इंडिव्हिज्युअल टॅक्स पेक्षा कमी होतं. म्हणजे साधारण जनता जी टॅक्स भरत आहे ते जास्त होतं आणि कॉर्पोरेट कंपन्या कमी टॅक्स भरत होत्या. म्हणजे हा कुठं ना कुठं सामान्य जनतेच्या मनात खतखत उत्पन्न होत होती किंवा इतक्या मोठ्या दिग्गज कंपन्या त्यांच्याकडून कमी टॅक्स वसूल केला जातो आणि सामान्य जनतेची जास्त लूट केली जात आहे, हे सरकारला लक्षात आलं. जे की तुम्ही पाहिलं असेल 2024 लोकसभा इलेक्शन मध्ये कमी सीट्स आल्या आणि याचा दुष्परिणाम जर यावेळेस टॅक्स कमी केलं नसतं तर या पुढील ज्या होणारे इलेक्शन, जसं की बिहारचं स्टेट इलेक्शन आहे, दिल्लीचं इलेक्शन होणार आहे, तर याचा दुष्परिणाम इलेक्शन मध्ये होतो की काय हे सरकारला लक्षात आलं आणि ताबडतोब यांनी या बजेटमध्ये फार मोठ्या घोषणा केल्या आणि मोठी कर सवलत इथं मध्यम वर्गाला देण्यात आली. परंतु याच्या जुन्या टॅक्सला जे ओल्ड रिजिम ज्यांनी स्वीकारली आहे त्यांना याच्यामध्ये कोणताही फायदा होणार नाही. त्यात कोणताही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाहीये. जे जुनं स्लॅब आहे त्याच्यामध्ये पूर्वीप्रमाणेच 5 लाख पर्यंत वार्षिक उत्पन्नावर कोणताही टॅक्स भरण्याची गरज नाहीये आणि 50,000 रुपयापर्यंत मानक वजावट म्हणजे स्टँडर्ड डिडक्शन 50,000 रुपये याच्यात. परंतु बऱ्याचशा सवलती जसं होम लोन आहे, मेडिकल खर्च आहे, बऱ्याचशा अशा सवलती आहे जे आपण सेव्हिंग्स करतो त्याच्यातून वजावटीच्या सवलती या ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये होते. परंतु आता 12,75,000 आहे ते याच्यात त्यांना याचा फायदा घेता येणार नाहीये. या 2025-26च्या अर्थसंकल्पनात काय काय स्वस्त झालं तर LED LCD ज्या टीव्ही असतात त्यांच्या किमती कमी होणार आहे, टीव्हीचे पार्ट स्वस्त होणार आहे, मोबाईल फोन स्वस्त होणार आहे, मोबाईलच्या बॅटरी संदर्भातील जवळपास 20 भांडवली वस्तूंना सूट देण्यात आली आहे आणि
कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी 56 औषधं कस्टम ड्युटी फ्री करणे. कस्टम ड्युटी म्हणजे काय की जे बाहेर देशातून आपल्या इथं आयात केला जातो त्यांना आता कस्टम ड्युटी फ्री करण्यात आली आहे कॅन्सरवरील औषधांना. लिथियम बॅटरीत लागणारी कोबाल्ट पावडर ही स्वस्त झाली आहे. भारतात तयार होणारे कपडे आता स्वस्त झाले आहे. चामड्यांपासून बनवलेल्या वस्तू स्वस्त होणार आहे. गोठवलेल्या माशांच्या पेस्टवरील मूलभूत सीमा शुल्क 30% वरून 5% करण्यात आलाय. म्हणजे या सगळ्या वस्तू आता या अर्थसंकल्पानुसार आता स्वस्त होणार आहे. परंतु एक फार मोठा प्रश्न इथं मित्रांनो जे अर्थतज्ञ त्यांनी उचललाय की हा बजेट एका बाजूला चांगला तर दिसतो पण तितका याच्यात निगेटिव्ह पॉइंट सुद्धा आहे. तर ते काय आहेत की याच्यामध्ये शिक्षणावरील जे खर्च आहे तो कमी करण्यात आला. 2024-25च्या बजेटमध्ये 2.7% याला महत्व देण्यात आलं होतं आणि या 25-26च्या बजेटमध्ये ते कमी करून 2.53% करण्यात आलं. ट्रान्सपोर्ट वरील बजेट कमी करण्यात आला. 11.28% मागील बजेटमध्ये होतं तर यामध्ये 10.23% करण्यात आला. रुरल डेव्हलपमेंट मध्ये सुद्धा तसंच आहे. 5.51% मागील बजेटमध्ये होतं तर यामध्ये 5.26% करण्यात आला. आणि आयटी आणि टेलिकॉम सेक्टर मध्ये सुद्धा हा बजेट कमी करण्यात येऊन 2.41 वरून 1.88% आणण्यात आला. तर हा जो बजेट आहे हा प्रोग्रेसिव्ह नाहीये. हा देशाची प्रगती करताना असं करेल असं हा बजेट दिसत नाही असं सुद्धा काही अर्थतज्ञ लोकांचं म्हणणं आहे. जर आपण आकड्यामध्ये ही किंमत पाहायची असली तर डिफेन्स मध्ये खर्च सगळ्यात जास्त 4,91,732 कोटी रुपयाचा खर्च डिफेन्सवर करण्यात येणार आहे. रुरल डेव्हलपमेंटसाठी 2,66,817. होम अफेअर्ससाठी म्हणजे अंतर्गत सुरक्षा 2,33,211. ऍग्रिकल्चर 1,71,437. एज्युकेशनसाठी 1,28,650. हेल्थ सेक्टरसाठी 98,311 आणि या प्रकारे इतर सुद्धा खर्च इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. हे कोटीमध्ये या रक्कमा देण्यात आलेल्या आहेत. त्याच्यानंतर मेडिकल सीट्स वाढणार आहे. पुढच्या वर्षी असं सांगण्यात येत आहे की 10,000 मेडिकल सीट्स वाढणार एकाच वर्षात आणि पुढील 5 वर्षात एकूण 75,000 मेडिकल सीट्स वाढणार असं याच्यात घोषणा करण्यात आली आहे. तसेच अजून या अर्थसंकल्पातील काही मोठ्या निर्णय सुद्धा झाले की डाळीचे उत्पादन वाढवण्यासाठी विशेष योजना राबवण्यात येतील. पुढील 6 वर्षे तूर, मसूर आणि इतर डाळींच्या उत्पादनावर भर देण्यात येणार आहे. कापसाच्या उत्पादनासाठी एक मिशन राबवलं जाणार आहे 5 वर्षापर्यंत. यामुळे वस्त्र उद्योगाला चालना मिळेल असं सांगण्यात येत आहे. तसंच किसान क्रेडिट कार्डवरील अर्ज मर्यादा 3 लाखांवरून 5 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्याच्यानंतर बिहारमध्ये मखाना बोर्ड स्थापन करण्यात येणार आहे. छोट्या शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना याचा फायदा होईल असं सांगण्यात येत आहे. आता बिहारमध्ये इलेक्शन आहे असं सांगण्यात येत आहे की जवळपास 567 वेळा बिहार हा वर्ड यूज करण्यात आला अर्थसंकल्प सादर करताना. कारण की बिहारमध्ये आता इलेक्शन्स होणार आहे. लघु उद्योगांसाठी विशेष क्रेडिट कार्ड योजना पहिल्या 10 वर्षी 10 लाख क्रेडिट कार्ड जारी केले जाणार आहेत. त्याच्यानंतर या बजेटमध्ये ज्येष्ठांना सुद्धा दिलासा देण्यात आला. केंद्र सरकारनं या बजेटमध्ये असं सांगण्यात येत आहे की ज्येष्ठ नागरिकांना व्याजावरील कर सवलत मर्यादा 50,000 वरून 1 लाखांपर्यंत करण्यात आली आहे. आणि तसंच एक फार मोठी घोषणा करण्यात आली की सध्या भारतामध्ये जो कर नियम 1961 आतापर्यंत वापरण्यात येतो किंवा तीच प्रक्रिया आजपर्यंत राबवण्यात येते परंतु त्याच्यात बदल करण्यात येणार आहे. पुढील आठवड्यामध्ये एक नवीन आयकर विधेयक आणलं जाणार आहे. आता तुम्ही म्हणसाल मग हे जे टॅक्स मोफत झाले ते सुद्धा बदल नाही. टॅक्स मोफत वगैरे रेजिम वगैरे हीच राहणार. फक्त जे नियम आहे त्याच्यामध्ये बदल करण्यात येणार आहे. 1961च्या ऐवजी आता एक नवीन आयकर विधेयक आणलं जाणार आहे. जसं की तुम्ही आयपीसीचं पाहिलं असेल की ही नुकतंच त्याच्यात बदल करण्यात आले होते तसंच आता 1961च्या या कायद्यामध्ये सुद्धा आता नवीन आयकर विधेयक आणून आता बदल केले जाणार आहे. आजच्या या व्हिडिओसाठी इतकंच मित्रांनो. तुम्हाला काय वाटते हा जो बजेट सादर केला हा मध्यम वर्गाला दिलासा देणारा आणि देशाला प्रगतीच्या पथावर नेणारा आहे का? तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मांडा. आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.